नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर का महाराष्ट्र MCE CET देत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र MCE CET या परीक्षेची रजिस्ट्रेशनची डेट जी होती 18 फेब्रुवारी ती आता वाढलेली आहे आणि नेमकं काय अपडेट आलेलं आहे CET सेलकडून ते आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCE CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा आहे. आपली नवीन बॅच येत्या 23 फेब्रुवारी पासून सुरू होते आहे, म्हणजे सोमवारपासून. आणि खास तुमच्यासाठी ती डिस्काउंट प्राइजेसमध्ये आहे, ती आहे 2999 मध्ये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे अपडेट. तर CET सेलकडून आपल्याला 11 तारखेला एक नोटीस जाहीर झालं होतं. त्यामध्ये असं होतं की एक्सटेन्शन पिरियड आपला वाढवलेला होता रजिस्ट्रेशन डेटचा. तर ती आधी काय होती, 11 फेब्रुवारी होती आणि त्यानंतर आपल्याला 11 ते 18 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला वेळ दिलेली होती. पण आता त्यांनी ती 18 पासून 23 फेब्रुवारीपर्यंत आपली डेट वाढवलेली आहे. म्हणजे 7 जानेवारीला आपली डेट सुरू झाली होती रजिस्ट्रेशनची आणि आता त्याची लास्ट डेट 23 फेब्रुवारी असणार आहे. म्हणजे 18 ते 23 अशा पद्धतीचं त्यांनी कालावधी दिलेला आहे. 6 दिवसाची आपल्याला वाढ मिळालेली आहे रजिस्ट्रेशनची. ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल, आता हे फायनल एक्सटेन्शन फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अप्लिकेशन फॉर फिलिंग फॉर द कोर्सेस असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बघा, ऑल कन्सर्ट कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई विल कंडक्ट द ऑनलाईन कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET फॉर MCA यांनी 2026 साठी जे केलेलं आहे, 26-27 साठी. तर कन्सिडरिंग द अकॅडमिक इंटरेस्ट ऑफ द कॅन्डिडेट द CET सेल हॅज डिसाइडेड टू गिव्ह अ फायनल एक्सटेन्शन. आणि हे फायनल एक्सटेन्शन असणार आहे तुम्हा सर्वांचं. त्यामुळे आपली जी डेट आहे ती 18 फेब्रुवारीपासून, ज्यांना कोणाला माहिती होती की 18 तारीख आपली फेब्रुवारी लास्ट डेट होती, तर ते वाढलेली आहे, ती 23 फेब्रुवारी झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. ज्यांचं कोणाचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे त्यांनी करून घ्या, कम्प्लीट करा. आणि जे एडिटचं ऑप्शन असेल ते करून घ्या. आणि कारण 23 फेब्रुवारी त्यांनी आपल्याला लास्ट डेट दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे आपली एक्झाम 30 मार्चला असणार आहे. आजची तारीख आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे मोजून 31 दिवस आपल्या एक्झामला शिल्लक राहिलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही करून घ्या. आणि आता राहिली गोष्ट, ज्यांचं आपण एडिट न करता काही गोष्टी एडिट नाही करता येते, ज्यांचं चुकी झालेलं आहे, त्यांच्यासाठी करेक्शन विंडो सुद्धा येणार आहे. त्यामुळं 23 तारखेनंतर कदाचित 24ला करेक्शन विंडो येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही तिथेच ते दुरुस्ती करू शकाल. तर त्यामुळे थोडं CET सेलकडे बघत राहा, वेबसाईट चेक करत राहा 23 तारखेनंतर, जेणेकरून तुम्हाला करेक्शन विंडो सुद्धा मिळेल आणि ते तुमची काही जी चुकी आहे ते सुद्धा दुरुस्ती करता येईल. ठीक आहे. तर मागच्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती होतं 7 जानेवारीला सुरू झालेलं, 11 तारीख होती, 11 लास्ट होती, त्यानंतर त्यांनी 18 लास्ट केली आणि आता त्यांनी 23 फेब्रुवारीला लास्ट केली आणि हे फायनल एक्सटेन्शन असणार आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारची वाढ इथे होणार नाही. ओके. तर आपल्याला माहिती आहे MCCET एक्झामचे पॅटर्न काय आहे, काय सब्जेक्ट्स आहेत. त्यामध्ये आपल्याला 4 सब्जेक्ट्स आहे: मॅथमॅटिक्स, कम्प्युटर कॉन्सेप्ट, लॉजिकल ॲबिलिटी अँड जनरल इंग्लिश. मॅथमॅटिक्सचे आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी. कम्प्युटर कॉन्सेप्टचे आपल्याला 20 प्रश्न विचारले जातील 40 मार्कांसाठी. लॉजिकल ॲबिलिटीचे आपल्याला 30 प्रश्न 60 मार्कांसाठी आणि जनरल इंग्लिशचे आपल्याला 20 प्रश्न 40 मार्कांसाठी विचारले जातील. अशा पद्धतीने 200 मार्काचा हा पेपर आहे आणि 100 प्रश्न इथे विचारले जातात आहे आणि 90 मिनिटे तुम्हाला देण्यात येतील. ठीक आहे. आणि आपली एक्झाम डेट काय आहे, आपली एक्झाम डेट आहे 30 मार्च. ओके. तर एकंदरीत मॅथमॅटिक्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला आता प्रॅक्टिसची खूप गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा जे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. आणि एकंदरीत कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि जनरल इंग्लिशला याला दुर्लक्ष करू नका, कारण याचमुळे तुमचे मार्क्स वाढणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही टार्गेट जर का तुमचं आता 170+ किंवा 160+ असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं सेफ स्कोर करावा लागेल. म्हणजे काय, तर सेफ अटेम्प्ट. मॅथ्समध्ये तुम्हाला 22 ते 25 प्रश्न हे तुमचे करेक्ट असायला हवे, म्हणजे 80% तुम्हाला येईल. रिझनिंगचे 25 ते 28 प्रश्न तुम्हाला करेक्ट करायला हवे, ते जाऊन म्हणजे 85%+. इंग्लिशचे तुम्हाला 15 ते 18 म्हणजे 75%. आणि कम्प्युटरचे तुम्हाला 17 ते 20 जे आहे
क्वेश्चन्स ते तुम्हाला अटेम्प्ट सेव्ह करावे लागेल, म्हणजे बरोबर करावे लागेल. तेव्हा जाऊन तुम्हाला 160 प्लस किंवा 170 प्लस मिळणार आहे आणि yes, तुम्हाला टॉपचं कॉलेज मिळणार आहे. हे तुम्हाला टार्गेट आता ठेवावे लागेल, कारण त्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगितलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काहीच दिवस शिल्लक आहे. 30 मार्चला आपली एक्झाम आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 तास मॅथला द्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला मॅथ्सच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे, सिलेबस समोर ठेवायचा आहे, त्यानंतर सेक्शन वाईज मॉक टेस्ट द्यायची आहे, आणि एकंदरीत त्या मॉक टेस्टमध्ये तुमचं काय चुकी झाली किंवा तुमचं वीक पॉईंट कोणता आहे, वीक टॉपिक कोणता आहे, ते तुम्हाला अनालिसिस करायचं आहे व्यवस्थित. त्यामुळे 3 तास तरी तुम्हाला आता मॅथ्सला द्यायला हवे, कारण काहीच दिवस शिल्लक आहे. त्यानंतर 2 तास आपल्याला रिझनिंगला द्यायचे आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस करायची आहे आणि सोबत सेक्शन मॉक टेस्ट सुद्धा द्यायची आहे. त्यानंतर 1 तास तुम्हाला इंग्लिशला द्या आणि 1 तास तुम्हाला कम्प्युटर कॉन्सेप्टला. इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्टला व्यवस्थितपणे करायचं, जेणेकरून तुम्हाला हे यामध्ये मार्क्स गेन करायला ते मदत करतील आहे. अशा पद्धतीने 6 ते 7 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. 1 तास इंग्लिशला दिल्यानंतर आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्टला दिल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस करायचं आहे, मॉक टेस्ट द्यायची आहे, आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायची आहे, म्हणजे 4ही विषयाची मॉक टेस्ट द्यायची आहे 90 मिनिटांसाठी, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला एकंदरीत किती वेळ लागते ते सुद्धा तुम्हाला समजेल आहे. ठीक आहे. एक फुल लेंथ मॉक टेस्ट आणि एक सेक्शन वाईज मॉक टेस्ट तुम्हाला देत राहायचं आहे, कारण आता आपल्याकडे काहीच दिवस शिल्लक आहे. अशा पद्धतीने 6 ते 7 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तेव्हा जाऊन तुम्ही जो टार्गेट ठरवलेला आहे 160-170चा, तो तुमचा पूर्ण होईल आहे. ठीक आहे. यासाठी आम्ही ग्लोबल ऑनलाईन साठी घेऊन आले आहे एक कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला जे कोर्स 23 फेब्रुवारी पासून सुरू होते ऑनलाईन मोडमध्ये आहे, आणि तुम्हाला जर का एनरोल करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट जे मी म्हणाले सेक्शन वाईज किंवा फुल लेंथ, ते तुम्हाला मिळणार आहे. त्याची जी फीज आहे ती 2,999 आहे, जी तुम्हाला नक्कीच परवडेल आहे. बॅच डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते, इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. टोटल लेक्चर तुमच्या याच्यानुसार होणार 2 ते 3, आणि जर का तुमचं लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळणार आहे. याच्या स्टडी मटेरियलमध्ये मी सांगू इच्छिते की प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळतील, फ्री मॉक टेस्ट जे मी तुम्हाला म्हणाले सेक्शन वाईज मॉक टेस्ट, ते तुम्हाला खूप अत्यंत गरजेचं आहे आता या क्षणी, त्यामुळे तुम्ही नक्की एनरोल करा. फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, जेणेकरून, आणि ते नुसते द्यायची नाही, तुम्हाला अनालिसिस पण करायचं आहे की तुमचं काय चुकतंय. जर का तुम्ही अनालिसिस करणार नाही तर तुम्हाला त्या मॉक टेस्ट देऊन काही अर्थ नाही. ठीक आहे. आणि जे क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगते ते 2000 प्लस MCQs प्रॅक्टिस क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला या स्टडी मटेरियलमध्ये या बॅचमध्ये तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे ही बॅच तुम्हाला नक्कीच परिपूर्ण ठरणार आहे आणि महत्त्वाची ठरणार आहे, कारण आता 31 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे, आणि या 31 दिवसात तुम्हाला आपला अभ्यास करून 160-170 प्लस स्कोअर करायचे आहे. ओके. तर 23 फेब्रुवारीला आपण नवीन बॅच सुरू करते. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, 23 फेब्रुवारी ही तुमच्या रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे आणि ते फायनल एक्सटेन्शन असणार आहे. ओके एव्हरीवन, थँक्यू सो मच.